स्पोर्ट्स क्लब कोरावळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आपण पाहू शकाल। पहिला चेंडू त्यावर पुलचा फटका, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मध्ये चेंडू अडवला, फेकी झालेली आपण पाहिलेली आहे। आजच्या दिवसाची त्याचबरोबर या स्पर्धेची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असलेली आपण पाहू शकाल। सिद्धिविनायक स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्या स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे। यावेळेस इथे जेल सुटतोय आणि अंतिमतः चेंडू सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना निघून जातोय चौकार। दिमागधारणीय दर्जेदार आयोजन, त्याचबरोबर तितकीच चांगली नियोजनाची साथ मिळालेली ही स्पर्धा आज इथे सुरू झालेली आहे। 4 दिवसीय क्रीडा महोत्सव खरं तर तुम्ही अनुभवू शकाल आणि आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। यावेळेस ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज येतोय आणि गोलंदाजी करणारा संघ अर्थात याच गावातील संघ आहे, त्यामुळे या कंडिशन्सचा चांगल्यात चांगला वापर कसा करायचा हे गोलंदाजांना निश्चितच माहित आहे। सुरुवात फलंदाजांनी अत्यंत चांगली केलेली आहे, लेग बायच्या रूपाने ही धाव मिळाली आणि सुरुवातीला 2 धावा आल्या, त्यानंतर एक चौकार आलेला आहे आपण पाहिलेले आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण बघत आहात। अनेक मान्यवर या स्पर्धेशी जोडले गेलेले आम्ही बघतो, त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने आपण स्वागत करूया। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे बॅकफुटला असताना फलंदाजाने केला होता। चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला आणि त्याचमुळे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहिला नाही। निर्धाव चेंडू आहे, पहिलं षटक सुरू आहे। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ही क्षेत्ररक्षणाची रचना आपल्याला पाहायला मिळते। स्टान्स बदलला होता, बॅटची ग्रिप चेंज केली होती, भरधाव वेगाने चेंडू इथे ट्रॅव्हल झाला, इथेही चेंडू फळीचा संपर्क आला नाही। सरळ बॅटने धावा मिळणं थोडंसं ज्यावेळेस कठीण होतं त्यावेळेस फलंदाज या पद्धतीचा मार्ग अवलंबत असतात, परंतु इथे प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना सुद्धा धावा मिळवणं थोडं कठीण बनलेलं आहे। 7 धावा धावपलकावर आहेत। यावेळेचा फटका चांगला आहे, एकही क्षेत्ररक्षक तिकडे नाही, स्लॉक स्वीपचा फटका आपण पाहतो आणि पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या पलीकडे जातो। यस इट इज आणि याचबरोबर पंचाचा अधिकृत इशारा, या षटकातील हा दुसरा चौकार। आणखी त्यामध्ये आम्ही पुढची सूचना देत आहोत की सुरुवातीची 3 षटकं यस 15 मिनिटांमध्ये आणि पॉवर प्ले संदर्भातली सूचना की सुरुवातीचा पहिला पॉवर प्लेचं जे षटक असतं ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक आलं की ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही प्लेस करू शकता। आणि जर विहित वेळेमध्ये तुम्हाला इथे 5 षटकं कंप्लीट करता आली नाही तर अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावण्याचा हा महत्त्वाचा नियम या स्पर्धेसाठी आहे। आणि धर्मवीर स्पोर्ट्स क्लब कोरावळे जरी मैदानाच्या आतमध्ये खेळत असेल तरी आयोजकांचा संघ जरी असेल तरी मात्र त्यांना पेनल्टी इथे देण्यात येईल, त्यामुळे या सूचनेकडे आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे। 10:55 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि 5 मिनिटं खरं तर या पहिल्या षटकासाठी घेतली गेलेली आहेत। यावेळेस बॅकफुटला असताना खेळण्याचा प्रयत्न आहे, डीपमधून क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झालेली आपण पाहिली, एक धाव इकडेही मिळालेली आहे। ही संपूर्ण स्पर्धा टेन क्रिक लाईव्हच्या वतीने इथे घर बसल्या तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वाला फार मोठं ग्लॅमर मिळालेलं आहे। सुवर्ण युग किंवा सुवर्ण दिवस टेनिस क्रिकेट विश्व अनुभवत आहे आणि त्यामध्ये फार मोठा वाटा खरं तर लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्सचा आहे
आणि मुरबाड तालुका म्हटला की टेनक्रिक लाईव्ह यांची उपस्थिती असते. त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील टेनिस क्रिकेटलाही उभारी मिळत असताना टेनक्रिक लाईव्हचं फार मोठं योगदान आहे आणि ही स्पर्धा त्यांच्याच वतीने लाईव्ह कव्हर केली जात आहे. हिचं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या वतीने केलं जात आहे. बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने रोशनने दाखवला. याचमुळे 4 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 16 अर्थात 16. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनेक अतिथींचं खरं तर इथे आगमन झालं. त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. पुन्हा एकदा स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उजबेस्टच्या बाहेर स्लाइडली कमिट होतात. त्यानंतर खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजाच्या वतीने. अलीकडचं टेनिस क्रिकेट विश्व हे बदललेले आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आलेले. त्यामुळे या टेनिस क्रिकेटला आपण बॅटिंग डॉमिनेटेड क्रिकेट असंही म्हणत असतो. बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर त्यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे, अशी पोचपावती आपल्याला मिळत नाही, परंतु टॅलेंट मात्र या गोलंदाजाकडे चांगला आहे. कारण या अगोदर चौकार आल्यानंतर 2 चेंडू या गोलंदाजाने निर्धाव फेकलेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू होता, त्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक येऊन चेंडू आडून फेकीपर्यंत 2 धावा इकडेही मिळालेल्या आहेत. पॅड मधून ड्रॉप केलं होतं आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून ज्या वेळेस तुम्ही चेंडू प्लेस करत असता ते जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नसतो आणि म्हणूनच आपण त्याला सुरक्षित स्थळ म्हणतो किंवा सुरक्षित फटका म्हणूनही स्ट्रेट ड्राईव्हला बऱ्याचदा म्हटलं जातं. 18 ऑन दी बोर्ड, 18 धावा धावपलकर आहेत. यावेळेचा हा फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. इथे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये प्रॉपर कॉलिंग इथे देता आलं नाही किंवा साधता आलं नाही. संवादाचा अभाव आपण पाहिला आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर इथे चेंडू अडून खरं तर सीमारेषेच्या आतमध्ये फेकला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या वतीने झालेलं आहे. या पद्धतीचे रेग्युलेशन कॅच हे तुम्हाला घेता आले पाहिजे तर मग फलंदाजी करणाऱ्या संघाला तुम्ही कमी धावांपर्यंत रोखू शकता. 3 धावा आलेल्या आहेत. 3 धावांनी धावपलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 21 अर्थात 21. प्रसन्न आणि हसरी सकाळ आहे. खरं तर हे क्रीडांगण पूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तर समोरच्या दिशेने तितकी चांगली झाडी नव्हती, परंतु आता आपण पाहिलं तर अगदी रस्त्याच्या पलीकडे गर्द तुम्हाला झाडी पाहायला मिळते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविते असं म्हटलं जातं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आपण मुख्य व्यासपीठाकडे वळत आहोत. ज्या मान्यवरांच्या उपस्थित या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे त्या मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे आपण वळत आहोत. विनंती असेल आयोजकांना आपण यासाठी स्वतःला तयार ठेवायचंय. बेस कमी केला तर चालेल, मग थोडा तरच तुम्हाला तो वाढवता येईल. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित कोरावळेकर चषक 2024 स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती मिळाली. त्या सर्वांना आपण आयोजकांच्या वतीने सन्मानित करत आहोत. माननीय श्री दिगंबरजी पोटे सर इथे उपस्थित आहेत की जे जिल्हा परिषद कोरावळे शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आहेत. त्यांचा सन्मान इथे या व्यासपीठावर करण्याची विनंती असेल. सन्माननीय विलासजी धुमाळ सर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करायचा आहे. विद्यादान हे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि या गावातील अनेक पिढ्या ज्यांनी घडवलेल्या आहेत असं एक शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय श्री दिगंबरजी पोटे सर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर विलासजी धुमाळ सर यांच्या शुभ हस्ते इथे होत आहे. आणि हा सुद्धा एक चांगला दुग्ध शर्करा योग आहे. दोन्हीही शिक्षक आहेत आणि या स्पर्धेच्या वतीने खरं तर इथे दिगंबरजी पोटे सर यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावर उपस्थित
मान्य श्री दामोदर महाराज ठाकरे, हरिभक्त परायण दामोदर महाराज ठाकरे यांनाही आपण सन्मानित करत आहोत। पुंडलिकजी धुमाळ साहेब, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। या गावातील प्रबोधनकार सन्माननीय दामोदर महाराज ठाकरे यांना आपण सन्मानित करत आहोत। ठाकरे महाराज, आपण समोर या। त्याचबरोबर MGCA मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, खरं तर आपण इथे कार्यरत असलेली बघत आहोत। मुरबाड तालुक्यातील क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ज्यांच्या वतीने केलं जातं आणि या असोसिएशन मधील एक अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, पेशाने शिक्षक आहेत सन्माननीय शरदजी पवार सर यांना आपण इथे सन्मानित करत आहोत। विनंती असेल दत्तात्रेयजी धुमाळ साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। सर्व ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। स्पर्धेचा पहिला दिवस आहे, उद्घाटन सोहळा सुरू झाला आणि त्यानंतर आम्ही इकडे सत्कार संपन्न करत आहोत। म्हणून जोपर्यंत सत्कार संपन्न होत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत धावतं समालोचन पोहोचणार नाही। शरदजी पवार साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। मायेची प्रेमाची उबदार शाल, रंगबिरंगी फुलं आणि बैला पुष्पगुच्छ। पुष्प म्हणजे प्रसन्नता, आपल्या आयुष्यामध्ये ही प्रसन्नता कायम टिकून राहावो हा मानस आयोजकांच्या वतीने आम्ही ते करत आहोत। त्याचबरोबर कोरावळे गावचे सन्मान्य सरपंच अशोकजी धुमाळ साहेब, आपणही उपस्थित आहात आणि तुम्हालाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाईल। मोतीरामजी हरड साहेब, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते युवा नेतृत्व आणि कर्तृत्ववान सरपंच सन्माननीय अशोकजी धुमाळ साहेब यांना इथे सन्मानित करायचं आहे। पुन्हा एकदा सन्मानाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर प्रेम आणि जिव्हाळ्याने पोक्त असलेली ही शॉल देत असताना, त्याचबरोबर पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे। त्याचबरोबर कोरावळे गावचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय नामदेवजी शंकर धुमाळ साहेब, आपणही उपस्थित आहात, तुम्हालाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाईल। पुंडलिकजी धुमाळ साहेब, तुम्हाला विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। 25 धावा धावपलकावर आहेत आणि तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। स्वागत आणि सन्मान हे कोणत्या पद्धतीचं बंधन नाही, तर आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथीला आपण देवाचा दर्जा देतो आणि त्याचा सन्मान इकडे करत आहोत। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित पत्रकार बंधू, खरं तर पत्रकारिता हा अत्यंत चांगला पेशा असतो आणि लोक नियुक्त शासनामध्ये लोकशाहीचे जे 4 महत्वाचे स्तंभ आहेत त्यातील एक महत्वाचा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि जे स्वतः एक अत्यंत नामवंत पत्रकार आहेत, त्याचबरोबर सेवा सोसायटी कोरावळेचे जे चेअरमन आहेत असे बाळासाहेब भालेराव साहेब यांना आपण इकडे सन्मानित करत आहोत। विनंती असेल कुमार तुषार धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करायचा आहे। कोरावळे सेवा सोसायटीचे चेअरमन तथा एक नामवंत पत्रकार सन्माननीय बाळासाहेब भालेराव साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर तुषारजी धुमाळ की जे दाजी या नावाने अत्यंत लोकप्रिय आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायत कोरावळेचे विद्यमान सदस्य काशीनाथ दादा धुमाळ, आपणही उपस्थित आहात। विनंती असेल हनुमंतजी धुमाळ साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। अनेक मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित राहिलेले आपण बघत आहात आणि मान्यवरांची संख्या जितकी जास्त तितकी पॉझिटिव्हिटी, तितकी सकारात्मक ऊर्जा व्यासपीठाला मिळते। त्याचबरोबर आयोजकांना मग अनेक चांगल्या पद्धतीचं आयोजन करण्यासाठी ते सहकार्य करत असते। सन्माननीय विलासजी रामचंद्र धुमाळ सर, आपणही या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहात। विनंती असेल महेशजी धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे। विलासजी धुमाळ सर, आपण उपस्थित आहात। आयोजकांच्या वतीने हाही सन्मान इथे संपन्न होत असलेला आपण बघत आहात। खरं तर या स्पर्धेची गोड सुरुवात ज्यांच्या आवाजाने इथे झालेली आहे, औपचारिकरित्या या सगळ्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या गोड आवाजात तुम्ही अनुभवला ते कोरावळे गावचे सुपुत्र सन्माननीय विलासजी धुमाळ सर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे। त्याचबरोबर आपल्यामध्ये श्रीपदजी धुमाळ साहेब उपस्थित आहेत। पिंकेश धुमाळ, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीपद धुमाळ यांना सन्मानित करायचं आहे। श्रीपदजी काका धुमाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर पिंकेश यांच्या वतीने केला जात आहे।
29 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ संपलाय। त्याचबरोबर माननीय श्री शिवाजी हरी धुमाळ साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। जितू धुमाळ आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेले आहे। धावफलक हळवारपणे पुढे गेलेले आहे। 31 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल। यानंतरचा सामना साई समृद्धी मानिवली आणि बरडपाडा 11 बरडपाडा, दोन संघांदरम्यान यानंतर पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर क्रीडानगरी गाठा आल्याची रिपोर्टिंग करा। यानंतरच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत। अनिलजी गोल्हे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। अनिल गोल्हे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत। नितीनजी धुमाळ आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराला सन्मानित करायचं आहे। अनिलजी गोल्हे साहेब, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती। त्याचबरोबर हरेशजी नारायण धुमाळ की जे ग्रामपंचायत कोरावळेचे विद्यमान सदस्य आहेत त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। विनंती असेल नितीन धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा। ग्रामपंचायत कोरावळेचे सदस्य हरेशजी धुमाळ साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर ग्रामपंचायत कोरावळेचे आणखी एक विद्यमान सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत। भूषणजी धुमाळ साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। विनंती असेल भाऊ धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। भूषणजी धुमाळ साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। विनंती असेल भूषणजी धुमाळ, आपण समोर या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। भाऊजी धुमाळ यांच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे। गावातील युवा नेतृत्व आणि त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे। एकूणच ग्रामपंचायत कोरावळेचे सर्व विद्यमान सदस्य, त्याचबरोबर सरपंच साहेब या सगळ्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मिळालेली आहे। याचा अर्थ असा की ही जी स्पर्धा आहे ती संपूर्ण गावाची स्पर्धा आहे। सन्मान्य संतोषजी बाळू बिराडे साहेब, आपणास विनंती, आपण क्रीडा नगरीमध्ये आहात, मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थान बनवा। सावळारामजी धुमाळ साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। विनंती असेल हर्ष धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। हर्ष यांच्या वतीने सावळारामजी धुमाळ यांचा सन्मान संपन्न होत आहे। मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटमध्ये हर्ष याच्या नावाचा सुद्धा अलीकडच्या काही वर्षांमध्ये बोलबाला तयार झालेला आहे। काय झालं? त्याचबरोबर सन्मान्य बच्चूजी धुमाळ साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। रोशन धुमाळ, आपणास विनंती, आपण बच्चूजी धुमाळ साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करा। धावफलकाकडे आपण नजर टाकूया। एकूण धावा आतापर्यंत जर आपल्याला पाहायला मिळाल्या तर त्या आहेत 39 अर्थात 39। बच्चूजी धुमाळ साहेब यांना इथे सन्मानित केलं जात आहे। रोशन धुमाळ यांच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित नामदेवजी बबन धुमाळ साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत। विवेक, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। विवेक धुमाळ यांच्या शुभ हस्ते नामदेव बबन धुमाळ यांचा सन्मान इकडे संपन्न केला जाईल। यांचं काय यांचं काय मोतीरामजी हरड आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। महेशजी धुमाळ, आपणास विनंती, आपण आपला शुभ हस्ते मोतीराम हरड यांना सन्मानित करायचं आहे। बीमरसाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे। यस, मोतीरामजी हरड यांना आपण सन्मानित करत आहोत। नो बॉल बीमर। पुंडलिकजी गणपत धुमाळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती असेल नितीनजी धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा।
येणारा चेंडू फ्री हिट आहे. गोलंदाज बदलला गेलेला आहे कारण 2 बिमर गोलंदाजाने हाताळले होते. फ्री हिटचा चेंडू यावेळेस पूलचा अत्यंत यशस्वी फटका. चेंडू सीमा पार, मिळाल्या धावा 4 चौकार. साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत आणि त्यांचा सन्मान हनुमानजी धुमाळ आपण आपल्या शुभास्ते संपन्न करायचंय. हनुमानजी धुमाळ आपणास विनंती, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. शरदजी पवार साहेब आपल्यामधून रजा घेत आहेत, इतर मान्यवर आपल्यामधून रजा घेत आहेत. त्या सर्वांचा आपण आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करूया. संतोषजी बिराडे साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. हे षटक संपलंय. पलकावर 5व्या षटकाला लगेच सुरुवात करा. यानंतर दत्तात्रेयजी पांडुरंग धुमाळ या मान्यवराच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सचिन धुमाळ आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. याचबरोबर गजाननजी धुमाळ साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल नितीन धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. त्याचबरोबर गजाननजी धुमाळ साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. याचबरोबर मान्य श्री जितू धुमाळ आपल्यामध्ये उपस्थित आहे, श्री गणेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एकावन्न धावा धावपलकर आहेत. आपण पाहिलेलं आहे 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च करणारा गोलंदाज दीपक आपण पाहिलेला आहे. नितीनजी धुमाळ, आपणास विनंती, आपण मान्य श्री जितू धुमाळ यांचा सन्मान करायचा आहे की जे श्री गणेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. हाही सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. स्पर्धेचा आजचा दिवस पहिला दिवस म्हटला की उद्घाटनाचा फार मोठा भव्य आणि दिव्य सोहळा पार पडत असतो. तसाच इथे अत्यंत विलोभनीय सोहळा तिकडे पार पडला गेला आणि या सोहळ्यासाठी ज्यांनी आपली उपस्थिती दिलेली आहे आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान इथे या व्यासपीठावर होत आहे. ग्रामपंचायत कोरावळेचे विद्यमान सदस्य मान्य श्री माधुजी हरड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाईल. हनुमानजी धुमाळ, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. हा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून गेला. हा चौकार आला. त्याचबरोबर सचिन बंटी धुमाळ यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल नितीन धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. सचिन बंटी धुमाळ यांनाही आपण सन्मानित करत आहोत. बॅकफुटला गेले यावेळेस. हा फटका इथे चांगल्या पद्धतीने खेळला होता. ऑफसाइड रिजन मध्ये खरं तर आडव्या बॅटने फटका इकडे कंप्लीट केला होता फलंदाजाने. या 2 धावा आल्या. या पद्धतीने झेल तुम्हाला घ्यावे लागतील.
त्याचबरोबर किरणजी वामन धुमाळ आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. हनुमान धुमाळ आपणास विनंती, हा सन्मान आपण संपन्न करा. किरणजी वामन धुमाळ या मान्यवराच्या सन्मानाकडे आपण वळलेलो आहोत. हनुमानजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इकडे खरं तर संपन्न होत आहे. त्याचबरोबर रवींद्रजी धुमाळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल समोर या, आपल्या सन्मानाचा सन्मान इथे खरं तर स्वीकार करा. पिंकेश धुमाळ आपणास विनंती आहे, आपण या मान्यवराला सन्मानित करा. 5व्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलक पाहिलं तर ते 58 अर्थात 58 वर जाऊन पोहोचलेलं आहे. या षटकातील मला असं वाटतं अजून 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष होता, त्यामधून 1 चेंडू खरं तर इथे फेकला गेलेला आहे. म्हणजे अजून 2 चेंडूंचा खेळ शेष. इथे फलंदाज धावबाद होऊ शकतात आणि त्याचबरोबर धावबादच्या रूपाने बाद झालेले फलंदाज आपण पाहिलेले आहेत. याचबरोबर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित कोरावळे चषक 20 कोरावळेकर चषक 2024 या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना आपण सन्मानित केलेले आहे. पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूने धर्मवीर स्पोर्ट्स क्लब कोरावळे आणि त्यांच्या विरोधात जामगर स्ट्रायकर्स हा सामना सुरू आहे. जामगर स्ट्रायकर्स संघ चांगल्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, कारण 60 धावा त्यांनी इथे धावफलकावर जोडलेल्या आहेत. या षटकातील चेंडूंचा जर विचार केला तर अजून यावेळेस इथे ऑनसाइड रिजन मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट केले, त्याच्यासाठी फार मोठा चेस आहे. चेंडू अगदी डिफाईन लेग रिजन सीमारेषेच्या जवळ जाऊन सीमारेषेला धडकला, याचाच अर्थ हा चौकार आला. चौकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 64 अर्थात 64. या स्पर्धेला फार चांगली सुरुवात मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, कारण जामगर स्ट्रायकर संघातील फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये अजून खेळतोय. व्यक्तिगतरित्या मला असं वाटतं जितेश बाद झालेले, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं राहिलं होतं. सगळ्या फलंदाजांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मिसटायमिंग फटका आपण पाहतो. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू अडवला. यानंतर फेकी झालेली आहे, परंतु आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये फलंदाज अगदी सुखरूप पोहोचलेले आहेत. याचमुळे 2 धावा पूर्ण झाल्या आणि पहिलं सत्र संपलं, ज्यामध्ये फलंदाजांची फार चांगली कामगिरी आपण पाहिलेली आहे. आणि निर्धारित 5 षटकांच्या अंती धावफलकावर धावा 66 जोडल्या गेलेल्या आहेत आणि 67 धावांचं मोठं आव्हान इथे पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी, की जो या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पहिला सामना आहे आणि गावातील संघ खेळतो, अर्थात धर्मवीर स्पोर्ट्स क्लब कोरावळे संघाच्या समोर हे 67 धावांचं मोठं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. विनंती असेल धर्मवीर कोरावळे, आपण लगेचच मैदान सोडा, बाहेर या आणि बाहेर येऊन आपण खरं तर रणनीती आखू शकता. त्याचबरोबर जामगर स्ट्रायकर्स, आपण वेळेचा अपव्यय न करता लगेचच या क्रीडांगणाचा ताबा घ्या. त्याचबरोबर खेळपट्टीचा ताबा घ्या. आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना साई समृद्धी मानिवली आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा. ज्या संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित नसतील त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने दिली जाईल. म्हणजेच मिड इनिंग ब्रेक झालेला आहे, त्यामुळे लगेचच आपल्याला नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. सन्मान्य रघुनाथजी मधुकर धुमाळ साहेब, आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल मुख्य व्यासपीठास येऊन संलग्न व्हा. इथे बसून आपण या सुरू असलेल्या क्रीडा सोहळ्याचा आनंद घ्या. दोन्ही संघाचे संघनायक तुमच्यासाठी हा फायनल कॉल आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये इथे नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हायचं आहे. चला रोहित धुमाळ या.
काशीनाथजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न केली जाईल। कोरावळे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होत आहे। टॉस का बॉस या नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेक संपन्न केली जात आहे। सलामीची जोडी आपण लगेचच धर्मवीर कोरावळे आपण खेळपट्टीकडे रवाना करा। निर्धारित 5 षटकांचा सामना, एका बाजूने साई समृद्धी माणिवली संघाचे संघनायक रोहित धुमाळ तर दुसऱ्या बाजूने बरटपाडा या संघाचे संघनायक अत्यंत चांगले खेळाडू अर्जुन इकडे उपस्थित आहेत। नाणेफेक संपन्न झालेले आपण या सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे वळत आहोत। समालोचन कक्षामध्ये इथे बदल केला जात आहे आणि समालोचन कक्षामध्ये दसाईचा बुलंद आवाज। राजेजी मुकणे आपणास विनंती आहे, आपण समालोचन कक्षाचा भार स्वीकारा आणि इथे बसून या सुरू असणाऱ्या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन प्रेक्षकापर्यंत पोहोचवा। यस, वेलकम राजेश। त्याचबरोबर उपस्थित मान्यवर रघुनाथ मधुकरजी धुमाळ साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। नितीनजी धुमाळ आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पण हा सन्मान आहे तो समाप्त करायचा आहे। ते आपण पाहतात अतिशय चांगली पाहायला मिळते। या पडल्यानंतर थोडंसं व्हेरिएशन आणि पडल्यानंतर आपण पाहू शकतो चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला। सेफ हँड, पहिला बॉल डॉट। दोन ऑफिशियल आपण पाहताय पंचाच्या भूमिकेमध्ये एका बाजूला पाडगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व अर्थात मयूर मार्के सर आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहताय एका बाजूला मुरबाड तालुक्यातील एकंदरीत आपण दादर संघ म्हणू शकतो ओमसेक कलमखाणे संघाचा हुकमाचा एका अर्थात सागर कापडे सर आहेत। सो इथे आपण पाहिलं तर लाईन चेक केली गेली, ऑब्स्टिकला थोडं मिस केलं गोलंदाजानं, फेकला हा व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपानं दुसऱ्या डावाला मित्र म्हणून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। 67 धाब्यांचा टार्गेट आहे। एका बाजूला जामगर स्ट्रायकर्स आपण पाहताय तर एका बाजूला यजमान टीम धर्मवीर स्पोर्ट्स कोरावळे। इथे चांगला बॉल, बॅट आणि बॉलचा कनेक्शन प्रॉपर झाला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला भी दोन चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्यानंतर 4 हा चौकार। बरोबरीने प्रॉपर टायमिंग देखील झालं। 4 धावा आणि 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 5 आकड्यावरती। मेंढवडी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या चालू आहे। पटबार इथे आपण पाहिलं तर फटका चांगला, मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु आपण पाहू शकता चांगला फटका इथे सजवला। खेळाडू मिड शॉर्ट मिड विकेट वरनं गेला तिथपर्यंत आणि मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं या बॉल वरती 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात। 3 धावा आल्या, 16 धावा धावफलकावरती मेंढाडेर पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। 5 षटकांची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय। 67 धाव्यांचं टार्गेट आहे आणि सुरुवात मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं दुसऱ्या डावाला चांगली झाली आहे। फलकावरती धावा पण पाहताय 8 आहेत। फलंदाज तयार गोलंदाज रोशन रायडम ओव्हर द विकेट। रोशनचा हा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, बॅट लवकर गेले, चेंडू थोडासा उशीर येताना पाहायला मिळतो।
येणारा हा डॉट बॉल. व्हेरिएशन खूप महत्वाचे असतात ना, त्या व्हेरिएशनचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलं. कारण आपण पाहू शकता 2 बॉलवरती धावा आल्या होत्या. इथे कमबॅक करायचं होतं गोलंदाज रोशनला आणि तो कमबॅक मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं केलाय. इथे चांगला बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला, बॅटच्या टोकला चेंडू कलेक्ट झाला. एक धाव या बॉलवरती आपल्याला एकवटताना पाहायला मिळते. या एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहू शकता. धर्मवीर स्पोर्ट्स कुरावले क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हर मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे असतात. कारण मेंटेनरी पॉवर प्ले 2 षटकं या 2 ओव्हरमध्ये आपण ज्या वेळेस मोठ्या टार्गेटला चीज करत असतात, पाठलाग करत असतात, त्यावेळेस 25-30 धावा येणं गरजेचं असतं. जी सुरुवात पहिल्या डावामध्ये केली होती जामगर स्ट्रायकर संघानं, ती सुरुवात इथे करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकता चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. शेवटचा फेकला डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा वाजवी फेल मित्रांनो मैदानाच्या मध्ये समाप्त झाला. धावफलकावरती धावा 9 धावा धावफलकावरती. विकेट गमावला नाहीये, ही जम्याची बाजू एकतर मित्र म्हणे खऱ्या अर्थानं चांगली आहे. कारण 67 धावा तुम्हाला चेस करायच्यात, तुमच्याकडे मित्र म्हणे खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेटर असतं. आणि इथे मित्र म्हणे खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग झाली नाही आहे. सुरुवात जी हवी होती ती मिळाली नाही आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थात धर्मवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला इथून ॲग्रेशन बॅटिंग करावी लागेल. कारण 67 धावा खूप मोठं टार्गेट मित्र म्हणे खऱ्या अर्थानं सेट केलं गेलं होतं. 9 धावा धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहता राहुल आला. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता मेंडेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 वाल्यात चांगली गोलंदाजी राहिली आहे. जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघाची इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला बॉल, फलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर दे राहिले की दुरुस्त आहे. पंचांना वेट अँड वॉच आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतो की फलंदाज इथे आउट आहे की फलंदाज बाद होतोय. आणि हा पहिला धक्का. जयेश या ठिकाणी माघारी परततो. कारण आपण पाहू शकता पहिल्याच बॉलवरती व्हेरिएशन पण पाहिला. आउट स्विंगचा बॉल आपण इथे पाहिलाय. कारण पडण्याचा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला आणि बॅटची एज घेत असताना आपण म्हणू शकतो सेफ हँड एसटी रक्षकांना हा झेल कलेक्ट केला. आणि हा पहिला धक्का बॅटिंग करणारी टीम अर्थात यजमान क्रिकेट संघाला धर्मवीर स्पोर्ट्स कोरावले हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचं पतन झालं. 9 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. 1 डाऊन 8 इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज आपण पाहताय सचिन आला. बॅटर इथून पार्टनरची भागीदारीची गरज आहे. कारण 67 धावा खूप मोठं टार्गेट आपण म्हणू शकतो या मैदानावरती. होम ग्राउंड आहे आणि इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. इथे पुल केला. मिस टायमिंग स्ट्रोक शॉट फाईन लेग जज करते. एफर्ट चांगले राहिले. चेंडू हाताला ब्रश होत असताना ही झेल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं धरतीला झाली आहे दान. सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट आपण पाहू शकता. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धर्मवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ जाऊन पोहोचला. डबल डिजिट डबल फिगर 11 ऑन अ बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहताय. या 2 ओव्हर मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे असतात आणि आतापर्यंत 2 इथे चांगला बॉल फटका देखील आपण चांगला पाहतोय. मिड विकेटला खेळाडू जज करतो त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आणि चुकीला नाहीये माफी. चेंडू दुसऱ्या टप्प्यावर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 4 चौकार. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल आपण पाहू शकता. अतिशय चांगली लाईन. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चौकारानंतर गोलंदाज राहुल सर मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं हा मिनी कमबॅक आणि अतिशय चांगला बॉल इथे अटेम्प्ट केला. चौकारानंतर हे करणं गरजेचं होतं जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघासाठी. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता बॅटर सचिन आहे स्ट्रायकिंग एंडवरती. इथे चांगला बॉल पुन्हा एकदा लाऊट अपील. सागर कापडी सर यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅटचा एज आणि त्यानंतर फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. हा दुसरा धक्का. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. करत असताना दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतो धर्मवीर स्पोर्ट्स
कोरावले क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. 2 विकेट गमावला धावफलकावरती. धावा पण पाहताय 15 आहेत आणि नवीन फलंदाज युवराज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी, कारण आता इथून पार्टनरशिपची गरज आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं सिंगल डबल मित्रांनो आता काही होऊ शकत नाही. इथून अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. फटका इथे चांगला लॉंग ऑफला खेळाडू आहे. एक टप्प्यावर चेंडूला उचलला, फेकी झाली. या कालावधीमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थाने ही सिंगल आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट होते. दुसरा षटकाचा मित्रांनो वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला. शेवटच्या बॉलवरती आपण सिंगल पाहिली. बॅटिंग करते धर्मवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. 67 धावा तुम्हाला बनवायच्यात. 2 ओव्हरमध्ये 25-30 धावा येणं गरजेचं होतं. सुरुवात मित्रांनो खऱ्या अर्थाने चांगली झाली नाही, परंतु फिनिशिंग टच द्यावा लागेल या 2 बॅटरांना. आपण पाहू शकता पंकज आहे आणि युवराजला आपण पाहताय. पंकज एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला, म्हणजे खूप मोठी जिम्मेदारी इथून आता घ्यावी लागेल. 16 धावा धावफलकावरती नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय. आदेश आला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 2 समाप्त झाली. फिल्डिंग आपण पाहू शकता 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग वरती बॅटर आपण युवराजला पाहतो. इथे चांगला बॉल रफ्तार से गिरफ्तार, अतिशय चांगली लाईन पाहायला मिळते. हार्ड लाईन डिलिव्हरी आणि तदनंतर आपण पाहू शकता चेंडू यष्टी रक्षकामध्ये विसावला. येणारा हा डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली तिसऱ्या ओव्हरची देखील, कारण 2 ओव्हरमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं आपली पकड मजबूत केली आहे. जामगर स्ट्रायकर्स या क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. आधीचा हा बॉल बॅट आणि बॅट मधून उडवला. मिड विकेटला खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. आखो में इशारा हो गया आणि सिंगलला मित्रांनो खऱ्या अर्थानं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. रिस्की होती, परंतु ज्यावेळेस तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असता त्यावेळेस कॉलिंग खूप महत्वाची. तिथे कॉलिंग झाली. फटका खेळला ज्या वेळेस फलंदाजानं सजवला आणि त्यानंतर जी कॉलिंग झाली होती की 2 आणि त्याचबरोबरीनं 2 धावा आपण पाहिला या बॉलवरती एकवटताना पाहायला मिळतात. आधीचा आपटबार. इथे लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अगदी मित्रांनो खऱ्या अर्थानं शॉर्ट पिच चेंडू हाताला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतो एक्स्ट्रा बाउन्स देखील गोलंदाजाला मिळतो. फेकलाय हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. प्रत्येक येणारा डॉट बॉल प्रेशर वाढवेल धर्मवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघावरचा. आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं आता अडचणीत सापडली टीम. यजमान आहेत आणि इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. आपटबार. इथे मिस्टामिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड. वडा कॅच. अतिशय चांगला झेल इथे टिपला. फलंदाज बाद. हा तिसरा धक्का. सोटरा धावा धावफलकावरती देशची गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळते. 4 चेंडू आता त्याने फेकले. 2 डॉट आपण पाहिले. एक दुहेरी धावेचा फटका आला. 4थ्या बॉलवरती आपण पाहिलं विकेट कॅरी झाला आणि सुरुवात तिसऱ्या ओव्हरची देखील अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना 66 बनवल्यात. 67 धाव्यांचं टार्गेट आपण पाहता. धावफलकावरती 18 धावा आपण पाहता. धावफलकावरती आहेत फलंदाज तयार. नवीन फलंदाज आकाशला आपण पाहता. मिडल ऑर्डर मध्ये आला 5व्या क्रमांकावरती आणि आपण पाहू शकता पहिलाच बॉल हा डॉट केला. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 to go. 5 बॉलची फेकी आतापर्यंत झाली. चांगली गोलंदाजी राहिली या जामगर स्ट्रायकर्स या क्रिकेट संघाची आणि स्पेशली आधीचं कौतुक करावं लागेल, कारण हा ओव्हर देखील खूप महत्वाचा होता. इथे चांगला बॉल, परंतु लेग स्टिकला थोडंसं मिस केलं. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल दर्शवलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपानं सिंगल धाव खात्यामध्ये होती. ऍड धावफलक एक्स्ट्राच्या स्वरूपानं पुढे सरकला. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आधीचा हा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. ड्राईव्ह आपण पाहतो. लॉंग ऑफला खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. कॉलिंग थोडीशी खराब, परंतु आपण पाहू शकतो रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी चांगली झाली. ओव्हर कंप्लीट. तिसरा षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. फलकावरती आपण धाव पाहू शकता. या 2 धाव्यांच्या मदतीनं यजमान टीम अर्थात धर्मवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ जाऊन पोहोचला 21 अर्थात 21 या आकड्यावरती. बरडपाडा क्रिकेट संघाने टॉस जिंकला होता आणि निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचला की
फिल्डिंगचा आणि ते फिल्डिंग करणार राखीत हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 21 धावा फलकावरती चौथ्या ओव्हरमध्ये येतात गोलंदाज राहुल ज्यानं दुसरा ओव्हर मित्रमंडळ खऱ्या अर्थानं चांगला फेकला होता. 7 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि कर्णधाराचा विश्वास सबमरीन डिलिव्हरी अतिशय चांगला बॉल पडल्यानंतर एक्सेप्ट केलं नव्हतं परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलंय. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि आपण पाहू शकता पहिला बॉल फेकलाय गोलंदाज राहुलनं देखील डॉट. 21 धावा फलकावरती चौथा ओव्हर सदस्यतेला मार्गस्थ आहे. फलंदाज तयार. इथे आपण पाहू शकता तिथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत हा देखील स्लोवर वन आपण पाहिला. पहिला बॉल आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली त्यानंतर इथे चेंडू बॉडीवरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. सलगचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे बॅकफूट वरती या यजमान टीम अर्थात धर्मवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे संकटात सापडलाय. संकट मोजकाची भूमिका इथून कोण पार पाडेल कारण आता आपण पाहू शकता 21 कडे आपण वळतोय. 21 धावा फलकावरती आहेत. 9 बॉल मध्ये 46 धाव्यांची गरज. इथे कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. अतिशय चांगला बॉल. सलगचे 4 बॉल मित्रमंडळ खऱ्या अर्थानं फेकलेत गोलंदाज राहुलनं डॉट. काय चांगली कामगिरी. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल चौथ्या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 46 धाव्यांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे चांगला बॉल बॅकफूट वर गेले. मिड विकेटला फटका सजवला आडव्या बॅटनं. एक धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्यानंतर त्याचा रिवॉर्ड देखील बॅटरला मिळत आहे. सिंगल मिळायची तिथे मिळाले 4 हा चौकार. थोडीशी मिसफिल्डिंग थोडीशी मिड जजिंग मित्रमंडळ खऱ्या अर्थानं झाली आणि ज्या ठिकाणी सिंगल मिळायची होती तिथे मिळाली इम्पॉर्टंट 4 आणि धावफलक पुढे सरकला. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा आहे तिथे फटका चांगला पाहायला मिळतो. मिस टायमिंग स्ट्रोक आहे खेळाडू आहे त्या ठिकाणी परंतु आपण पाहू शकता इथे 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथा ओव्हर कंप्लीट होतो. फलकावरती धावा पण पाहताय 27 आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज. 6 बॉल 40 पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे गोलंदाजी करणारी टीम अर्थात जामघर स्ट्रायकर्स आपण पाहता. जितेश येतात शेवटचे 6 बॉल साठी गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल पहिलाच बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. पॅडमधनं खेचला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार षटकार. बॅकफूट वरती येऊन फटका इथे चांगला पाहायला मिळतो. इथे आपण पाहू शकता थोडीशी आपण पाहू शकता या ठिकाणी आउटफील्ड मध्ये थोडीशी खराब आहे आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर जागच्या जागी बसला आणि तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. सिंगल येते आणि धावफलक इथे चांगला बॉल समोरच्या दिशेने उडवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. सो 2 मॅच साठी मित्रमंडळ खऱ्या अर्थानं
सुरुवातीला अनाउन्समेंट झाली होती की चेंडू हरवला, खराब झाला, फुटला तर नवीन बॉल. इथे चांगला बॉल, फटका देखील चांगला, इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या अगदी लगोलग आपण बघू शकता चेंडू एका टप्प्यानंतर चौकारासाठी रवाना. 4. हॅलो 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 हॅलो